हॅलो, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे शुक्रवार आणि मम्मीने ना इथं मम्मीचं सर्व काम झालं नाही, अजून व्हायचंच आहे। तर आज नाश्त्यामध्ये ना मस्त असे उडीद डाळीचे वडे बनवणार आहे। तर ते कसं बनवणार आहे आणि चिनूचं वॅक्सिनेशन काल तर झालेलं आहे, तर त्याचं ना थोडंसं बर्फ वगैरे लावायचं होतं, तर त्याच्यासाठी मी बर्फ आणलं होतं। तर ते दाखवते तुम्हाला। तर पेप्सी लावलं होतं। तर पेप्सी का म्हणजे तर ते ना छान पॅकेटमध्येच असतं आणि बर्फ घेतल्यावर ते कापडात ठेवा, परत लावा, मग ते अंग पण ओलं होतं आणि थंडी पण आहे, मग जास्त थंडी पण लागतं, म्हणून पेप्सी हे बेस्ट ऑप्शन आहे। जर तुम्हाला पण मुलं म्हणजे लेकरं असेल, वॅक्सिनेशन झालं असेल, बर्फ लावायचा असेल, तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता की पेप्सी वगैरे जे काय असेल ते लावू शकता। तर असं आहे। तर आता चिनू झोपला आहे, त्याला फीड वगैरे करून झोपवलं, थोडंसं उपीट बनवलं होतं त्याच्यासाठी, पण ते काय नाही खाल्ला, 2-3 घास खाल्ला, झालं। तर तेवढंच खाल्ला। तर म्हटलं जाऊ दे आता, तो सकाळी 5 वाजताच उठला, रात्री ना लवकर झोपला होता, काल दिवसभर काहीच खाल्ला नव्हता आणि मग रात्री ना थोडंसं उपीटच खाल्ला, जेवढं बनवलं होतं त्यातला अर्ध, मग तेवढं खाऊन झोपला लवकरच 8च्या अशा दरम्यान। तर त्याला लवकर जाग आलं, म्हणजे 5लाच उठला, खूप जास्त खेळला आणि थोडंसं खाल्ला आणि मग आता झोपलेला आहे बर्फ वगैरे। तर हे पेप्सी आणलं होतं आणि लावल्यावर ना चिनूचं रिॲक्शन असं काहीच होतं, खूप जास्त रडत होता आणि त्याला मुद्दामून मी बर्फाचं ते दाखवलं परत पाकीट, तर अजून जास्त रडू लागला। हां, तर अजून एक सांगायचं होतं। तर कालचे वॅक्सिनेशन झालं ना, तर चिनूला ना काल काहीच त्रास झाला नाही, म्हणजे आले की छान खेळत वगैरे होता आणि मग पण जेवला नाही काहीच, फक्त दुधावरच होता आणि रात्री थोडंसं खाल्ला असो, पण त्याला त्रास वगैरे काय झालं नाही। पण आता सकाळी ना त्याला बसता येणं झालं आहे, म्हणजे ना असं म्हणजे अगोदर ना स्वतः बस म्हणजे की बसत होता, सिट डाऊन कर म्हणजे, पण आता बिलकुल बसत नाही आहे, कारण त्याला ते दोन्ही मांड्या दुखत आहेत वाटतं, तर त्याच्यामुळे बस म्हणजे की बसत नाही आहे तो आता, ते एक आहे। बाकी थोडंसं रडला आता आणि मग झोपी गेला। तर अजून काय काय अपडेट असेल मी सांगेनच। आणि तुमच्या पण बाळाला तुम्ही जर विचार करत असाल तर वॅक्सिनेशन करू का नको, जास्त त्रास होईल का नाही होईल का, तर करू शकता। तर चिनूचं नाही आता 16 महिन्याचं वॅक्सिनेशन होतं, तर तुमच्या पण बाळाला करायचं असेल तर करू शकता। जास्त काही त्रास होत नाही, पण थोडं तर त्रास होणारच आहे, तर ते आपल्याला सहन करावंच लागणार, आपल्याला आणि बाळाला। तर असं आहे। तर आता मम्मीचं ना इथं चालू आहे वडे बनवायचं। चला तर मग तुम्हाला दाखवते। आणि रात्रीच ना डाळ भिजायला घातली होती, म्हणजे छान ते भिजलं आता, आणि चटणी फिरवलेली आहे। तर चटणी कसं बनवली तर ते म्हणजे पहिल्यांदा फुटाणे, शेंगदाणे आणि मिरची, अद्रक, लसूण, थोडंसं खोबरं आणि थोडंसं चिंच, ते सगळं ना छान ग्राइंड करून घ्यायचं आणि मग ग्राइंड केल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून ते परत असं पेस्ट टाईप बनवून घ्यायचं आणि मग तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडंसं उडदाची डाळ ते सर्व टाकून आणि सुकी मिरची टाकून त्याला फोडणी टाकायचं आणि गॅस बंद करून ते चटणी जी आहे ना तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं। तर असं चटणी बनवली आहे आणि आता वडे कशी बनवणार आहे ते दाखवते। तर चला भेटूया। आणि आम्हाला ना पुढे म्हणजे माझ्या काकूच्या घरी जायचं, म्हणजे मोठ्या मम्मीच्या घरी, तर तिकडे पण जाणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा आणि चॅनल नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। इकडे मस्त चटणी रेडी आहे। मीठ बघू का? घाल थोडं, घालते जरा, नाही तर नको। हाय रात्री भिजू घातली नाही, रात्री भिजू घातली। आता हे छान ग्राइंड करून घ्यायचं, एकदम पेस्ट आहे ना, थोडं घट्ट आहे ना। नाही घालावं, पाणी न घालता फिरवायचं छान बारीक होईपर्यंत। जाड चालतं, थोडंसं रफली ग्राइंड करायचं।
घ्यायचं मीठ घालून आता. आणि हे थोडं असं घट्ट पेस्ट टाईप ग्राइंड करून घ्यायचं, पातळ नाही करायचं. बघू शकता. तर असं हे पूर्ण आता ग्राइंड करून घेणार आहे मम्मी. तर पूर्ण ग्राइंड झाल्यावर दाखवते वडे कसे बनवणार आहे. हे मस्त असं ग्राइंड करून झालेलं आहे. म्हणजे असं एकदम खाली पडायला नाही पाहिजे असं ग्राइंड करायचं. आणि ह्याच्यामध्ये सर्व ग्राइंड झाल्यावर मीठ आणि सोडा थोडंसं टाकून घ्यायचं. मीठ चवीपुरतं आणि थोडं सोडा अगोदर टाकलेलं आहे आणि नंतर आता थोडंसं टाकत आहे परत. तर आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि मग वडे बनवायला रेडी आहे आपलं बॅटर. आणि इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे. फोन केला तर चला करूयात आपण मस्तपैकी वडे. असे गोल गोल ना वडे पाडून घ्यायचे. आणि इकडे बघू शकता इथे मी तळत आहे थोडेसे आणि इकडे तळून थोडे रेडी आहेत. थोडंसं तेल लावत मग ह्याला गोल शेपमध्ये करून घ्यायचं आणि मस्त असे मध्ये होल पाडून घ्यायचे. बघू शकता मस्त असं तळत आहे. आणि इकडे आपलं अजून एक वडा रेडी झाला आहे. तोडूनच घे, तोडून घे चांगलं. तर इकडे नाश्त्यामध्ये वडे वगैरे खाल्ले होते आणि वडे एकदम टेस्टी झाले. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो इकडे मोठ्या मम्मीकडे जाण्यासाठी. तर इकडे रेडी झालो आणि चिजूचं बघा काय चाललेलं आहे. चला चला जाऊ. चल बॅग आणजा, बॅग आणजा, ते बॅग आणजा, बॅग आणजा, बॅग बॅग आणजा, बॅग बॅग आणजा, बॅग आणजा बेटा, बॅग आणजा. कसं जात आहे बघ, पडशील तोंडावर. चला बॅग आणा. हळू ये. चल जाऊ. कुठं जायचा? आजीकडं. आजीकडं जायचा. चला चला ये, उतर खाली उतर. तर इकडे चिन्नूला वगैरे पहिलाच रेडी केलं तर त्याच्यामुळे ना जास्त रडायचं चाललं होतं की चला पटकन म्हणून. तर इकडे मग मम्मी बाहेर गेली आणि त्याला पण जायचं होतं. चला तर मग आम्ही आता जातो इथे त्या चिन्नूच्या आजीकडे. आणि तिथे मी व्लॉग कंटिन्यू करेल की नाही करेल माहित नाही. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.